Hello dear student, welcome back to my channel Fun Learning with Vanashri. So आज आपण बघणार आहोत from 6th standard chapter name is Who is the Greatest. So इथे two stories दिलेले आहे related to अकबर and बिरबल. Okay. So त्याच्या आधी त्यांनी introduction दिलेलं आहे ते आपण read करूया. Emperor Akbar or Akbar the Great is known as one of the greatest rulers in the world, not just because he had a vast empire, a very strong army, untold wealth, but because he was a good human being. So काय सांगितलेलं आहे, एम्परर अकबर हा ग्रेट आणि ग्रेटेस्ट रूलर म्हणून ओळखला जायचा. संपूर्ण विश्वामध्ये तो ग्रेटेस्ट रूलर म्हणून ओळखला जायचा. मग त्याच्या मागे काय रिझन होता? नॉट जस्ट बिकॉज ही हॅड अ वास्ट एम्पायर, त्याच्याकडे वास्ट एम्पायर आहे म्हणून, किंवा त्याच्याजवळ खूप जास्त मोठी स्ट्रॉंग आर्मी आहे म्हणून, किंवा अनटोल्ड वेल्थ, अनटोल्ड म्हणजे सांगू शकत नाही इतकी अमर्याद संपत्ती त्याच्याकडे होती म्हणून आपण त्याला ग्रेटेस्ट रूलर म्हणून ओळखत नाही. तर तो कसा होता? ही वॉज अ गुड ह्युमन बिईंग. ही केअर्ड फॉर हिज सब्जेक्ट. तो त्याच्या सब्जेक्टची म्हणजे त्याची जी रयत होती त्याची तो काय करायचा? काळजी घ्यायचा. ही हॅड अ ग्रेट रिस्पेक्ट फॉर स्कॉलर्स, रायटर्स, पोएट्स अँड आर्टिस्ट बिलॉंगिंग टू डिफरंट रिलिजन्स. बघा, त्याच्या कोर्टमध्ये किंवा त्याचं जे किंगडम होतं त्या किंगडममध्ये जे पण विलेजेस असायचे तिथे जे स्कॉलर्स लोक होते म्हणजे हुशार व्यक्ती, रायटर्स असतील, पोएट्स असतील, आर्टिस्ट असतील, म्हणजे जर कोणी स्कल्पचर बनवत असेल किंवा काही पण आर्टिसन्स वगैरे असतात तर त्यांचा तो काय करायचा? सन्मान करायचा. तो कधी भेदभाव करायचा नाही, डिफरन्शिएट करायचं नाही की तो कुठल्या रिलिजियनचे आहेत म्हणून. तो नेहमी त्या लोकांना त्यांचा सन्मान करायचा. ही वॉज अ पॅटर्न ऑफ आर्ट अँड कल्चर. द 9 जेम्स और नवरत्न्स इन हिज कोर्ट वर फेमस. त्याचं कोर्ट नेहमी 9 जेम्स म्हणजे नवरत्नासाठी फेमस होतं. आता नवरत्न म्हणजे काय? तर त्याच्या कोर्टमध्ये 9 लोक होते जे जे जेम्स सारखे होते, म्हणजे एक रत्नांसारखे होते. त्यापैकी मेनी पीपल बिलीव्ह दॅट ऑफ दीज 9 जेम्स बिरबल वॉज द क्लोजेस्ट टू द एम्परर्स हार्ट. तर या सगळ्या 9 जेम्समध्ये बिरबल जो होता तो सर्वात जास्त क्लोजेस्ट होता. कुणाच्या? एम्परर्सच्या हार्टला, म्हणजे सर्वात जास्त अकबरच्या जवळचा माणूस होता. अकबर लव्ड टू पोज इंटरेस्टिंग क्वेश्चन्स और प्रॉब्लेम्स इन हिज कोर्ट. अकबरला नेहमी नवीन न्यू क्वेश्चन्स विचारणे त्या कोर्टमध्ये हे त्याला नेहमी आवडायचं. तो नेहमी क्वेश्चन सोबत किंवा एखाद्या प्रॉब्लेम सोबत यायचा आणि तो कोर्टमध्ये ते ठेवायचा. बिरबल नेव्हर फेल टू कम अप विथ अन इक्वली इंटरेस्टिंग आन्सर. तो ज्याप्रमाणे क्वेश्चन्स आणायचा त्याचप्रमाणे त्याला उत्तरं सुद्धा, इंटरेस्टिंग आन्सर त्याला नेहमी मिळायचे. We don't know whether all the Akbar and Birbal stories that we hear today have any basis in history. They have been handed down over generations mainly by word of mouth. काय सांगितलंय की जे स्टोरीज आपण अकबर बिरबलचे ऐकतो त्याला काही बेसिस म्हणजे हिस्ट्रीचं काही बेसिस आहे की नाही हे कुणालाच माहिती नाही. म्हणजे ते रिअल होते की नाही हे सुद्धा लोकांना माहिती नाही. पण हे दे हॅव बीन हँडेड डाऊन ओव्हर जनरेशन टू मेनली बाय वर्ड. म्हणजे हे ओरल सोर्सेस सारखं आहे की आपण जनरेशन टू जनरेशन ह्या स्टोरीज जे आहेत ते पास होत गेलेल्या आहेत. त्यामुळे आपण ह्या स्टोरीज नेहमी ऐकत असतो. आता बघा, फर्स्ट स्टोरी इथे दिलेली आहे. वन डे द एम्परर एंटर्ड द कोर्ट विथ अ व्हेरी सिरियस एक्सप्रेशन्स ऑन हिज फेस. As soon as he was seated, he said, I have a question for all of you. What should be the punishment for someone who pulls my mustache? काय सांगितलेलं आहे? वन डे एम्परर म्हणजे अकबर कोर्टमध्ये येतो. एंटर्ड द कोर्ट विथ अ व्हेरी सिरियस एक्सप्रेशन. त्याच्या चेहऱ्यावरती फार सिरियस एक्सप्रेशन असतात आणि तो जसा बसतो तसं त्याने एक क्वेश्चन तो रेज करतो, क्वेश्चन विचारतो पूर्ण कोर्टमध्ये की अशी कुठली पनिशमेंट असायला पाहिजे जो कोणी माझे मोस्टेज पुल्स म्हणजे ओढणे. जर एखाद्या व्यक्ती माझी जी मिशी आहे ती जर ओढत असेल तर त्याच्यासाठी अशी कुठली पनिशमेंट असायला पाहिजे, हा प्रश्न तो संपूर्ण कोर्टमध्ये लोकांना विचारतो. द कोर्ट वॉज टर्न. पुल द एम्परर्स मॉस्टेज. इट वॉज अनहर्ड ऑफ. बघा, एखाद्या राजाची मिशी ओढणे किंवा ओढणे याच्यासाठी काय पनिशमेंट असायला पाहिजे? लोक शॉक झाले, कारण आपण राजाची मिशी ही ओढूच शकत नाही कारण तो राजा आहे. तर सगळेजण
स्टन होऊन गेले, म्हणजे सगळे एकदम आश्चर्यचकित झाले. फ्लॉग हिम, गिव्ह हिम 50 लॅशेस ऑफ द व्हीप. आता सर्व लोक काय सांगायला लागले की शिक्षा काय झाली पाहिजे, म्हणून सगळेजण आपले सजेशन देत होते. फर्स्ट म्हणतोय की फ्लॉग हिम, गिव्ह हिम 50 लॅशेस. त्याला काय करा तुम्ही, व्हीपनी कोडे द्या, म्हणजे व्हीपनी त्याला चापकानी फटके द्या, 50 लॅशेस. एक नोबलमॅन म्हणाला. That's not enough. Put him in a jail without food and water, said another. दुसरा उठला आणि त्याने म्हटलं की त्याला तुम्ही जेलमध्ये टाकून द्या आणि त्याला काय करा, विदाउट फूड अँड वॉटर. ही हॅज टू स्टे देअर. त्याला तिथे राहायला पाहिजे आणि त्याला काय नाही द्यायचं, आपल्याला फूड आणि वॉटर द्यायचं नाहीये. थर्ड म्हणतोय वीप हिम, बीट हिम अप, हँग हिम, कट ऑफ हिज ऑफेंडिंग हँड्स. द ॲगिएटेड courtiers began to cry out. Only Birbal was silent. बघा, थर्ड पर्सन म्हणतोय की त्याला तुम्ही काय करा, खूप मारा, त्याला शिक्षा द्या, त्याला फाशीची शिक्षा द्या, हँग हिम, त्याला फाशीची शिक्षा द्या. त्याचे जे ऑफेंडिंग हँड्स आहे, ऑफेंडिंग म्हणजे जे गुन्हा ज्या हाताने झालेला ते हात काय करा, कट ऑफ करून टाका, म्हणजे कट करा. आणि अशा पद्धतीने हा व्यक्ती बघा इथे दिसतोय तुम्हाला, हा व्यक्ती काय करत होता, ओरडत होता. ठीक आहे. नेक्स्ट आपण बघतोय की पण एवढा सगळा गोंधळ जेव्हा चाललेला होता, ओनली वन पर्सन वॉज सायलेंट देअर, हु वॉज बिरबल. ही वॉज इवन स्माइलिंग अ लिटिल. फक्त थोडं त्याच्या चेहऱ्यावरती छोटीशी अशी स्माइल होती. व्हॉट डू यू से बिरबल, व्हॉट इज युअर ओपिनियन? In my opinion, oh, giver of peace to the world, the offender should be given his favorite sweetmeats. बघा, finally Akbar asked to Birbal ki what is your opinion, what is your suggestion, which punishment should be give to that person. कुठली पनिशमेंट त्या माणसाला भेटायला पाहिजे असं तो विचारतोय. तर तो काय म्हणतोय की त्याला काय करा, जगातली जितकी पण शांती आहे ते तुम्ही त्याला द्या. त्याला तुम्ही काय करा, पनिशमेंट देऊ नका, त्याला त्याची फेवरेट स्वीटमीट्स म्हणजे तुम्ही त्याची फेवरेट मिठाई जी आहे, आवडती मिठाई, ती तुम्ही त्याला देऊ शकता. राजा बिरबल, आर यू आउट ऑफ युअर माइंड? गिव्ह स्वीटमीट्स फॉर सच अ ग्रेव्ह ऑफेन्स, द कोर्टियार्स बिगॅन टू से. बघा, जे कोर्टियार्स होते, कोर्टमध्ये प्रेझेंट होते, ते सडनली शॉक झाले. राजा बिरबल म्हणजे बिरबलचं आन्सर ऐकून ते ऑलरेडी शॉक झाले आणि ते त्याला काय म्हणते की आर यू आउट ऑफ युअर माइंड, म्हणजे तू वेडा झालायस का, की अशा पद्धतीची आपण त्याला ट्रीटमेंट नाही देऊ शकत, त्याला आपण मिठाई नाही देऊ शकत. Who would be so bold as to pull the emperor's hostage, only his own grandson? आणि तेव्हा बिरबल रिप्लाय करतोय की फक्त एकच व्यक्ती राजाची मिशी ओढू शकतो, तो कोण आहे, राजाचा ग्रँडसन, म्हणजे राजाचा ग्रँडसन. ठीक आहे. तर नात आहे राजाचा, जो ग्रँडसन म्हणजे काय, ग्रँडफादर आणि ग्रँडसन तुम्हाला माहिती असेल. तर राजाचं म्हणजे नात जो आहे तोच काय करू शकतो, त्याची मिशी ओढू शकतो. When Akbar heard this, he burst out laughing because that is exactly what had happened in the morning. आणि हे सगळं ऐकून अकबर वॉज स्माइलिंग, म्हणजे स्माइलिंग म्हणण्यापेक्षा लाफिंग, बस्ट आउट लाफिंग म्हणजे जोरजोराने तो हसू लागला. आणि हेच सकाळी त्याच्याबरोबर एक्झॅक्टली झालं होतं मॉर्निंगला, आणि हे त्याला सगळं आठवलं आणि ते आठवून तो जोराजोरात हसायला लागला. On another occasion, Akbar was relaxing with some of his courtiers. बघा, आता इथे सेकंड स्टोरी आहे. A few of them thought this was a good opportunity to shower praise on the emperor and get some favors from him. They began to compete with each other in praising Akbar. काय सांगितलेले की एकदा अकबर, एक ओकेजनला अकबर आपल्या कोर्टियर्स बरोबर रिलॅक्स करत होता. ठीक आहे. आणि त्यापैकी सगळ्यांना असं वाटायला लागलं दिस इज द बेस्ट चान्स टू प्रेज टू किंग, म्हणजे हे जे बेस्ट चान्स मिळालेलं आहे, आपण आता काय करू शकतो, राजाची आपण तारीफ करू शकतो, राजाची प्रशंसा आपण करू शकतो. आणि त्यांनी ते एकमेकांमध्येच कम्पीट करायला सुरू केलं. यू आर द ग्रेटेस्ट ऑफ द किंग्स. फर्स्ट बोलला, फर्स्ट वन सेड की यू आर द ग्रेटेस्ट ऑफ द किंग्स, म्हणजे तुम्ही राजातले सर्वात काय आहात, ग्रेटेस्ट असे राजे आहात. यू आर द ग्रेटेस्ट ऑफ द किंग्स और एम्परर्स दॅट एव्हर लिव्ड ऑन द अर्थ.
म्हणजे आत्तापर्यंत तुमच्यासारखा राजा पृथ्वीवर म्हणजे पृथ्वीवर अजूनपर्यंत जन्मालाच आलेला नाहीये. तुम्ही ते एकमेव असे ग्रेटेस्ट किंग आहात असं त्यांचं दुसऱ्याचं म्हणणं आहे. थर्ड वन सेड, यू आर द ग्रेटेस्ट ऑफ ऑल द पीपल इन हेवन ऑर अर्थ. तिसरा काय म्हणाला की तुम्ही ग्रेटेस्ट आहात सर्व लोकांमध्ये. हेवन म्हणजे स्वर्गामध्ये सुद्धा आणि पृथ्वी तलावाबद्दल सुद्धा तुम्ही सर्वात जास्त ग्रेटेस्ट असे पर्सन आहात. यू आर ॲज ग्रेट ॲज गॉड अल्मायटी. तुम्ही काय आहात? देवासारखेच काय आहात? ग्रेट आहात. आणि एकाने तर हे केलं की तो आणखी जास्त स्तुती करायला लागला आणि त्याने काय म्हटलं? यू आर ग्रेटर दॅन द गॉड अल्मायटी. त्याने काय म्हटलं की तुम्ही काय आहात? एकतर त्यांना काय म्हटलंय की यू आर ग्रेटर दॅन द गॉड अल्मायटी, म्हणजे तुम्ही देवापेक्षा पण ग्रेटर आहात असं एक व्यक्ती बोलून गेला. त्या कोर्टियर्स पैकी एक व्यक्ती हे वाक्य बोलून गेला. Now Akbar was no fool. He did not care for false praise. He stopped the courtiers and asked, "Do you all believe so?" बघा, अकबर हा फूल नव्हता. अकबर काही मूर्ख माणूस होता का? नाही, तो राजा होता. आणि त्याला त्याची जी फॉल्स प्रेज चालली होती, म्हणजे ही खोटी प्रशंसा जी चालली होती ते त्याने ओळखलं आणि त्याने त्या लोकांना तिथे स्टॉप केलं की आता तुम्ही थांबा. पण तुम्ही जे बोलतायत ते खरंच तुम्हाला वाटतं का? तुमचा त्यावर विश्वास आहे का? डू यू ऑल बिलीव्ह सो? अकबर आस्क्ड टू क्वेश्चन ऑल द कोर्टियर्स. येस, दे आन्सर्ड इन अ वन व्हॉइस. आणि सगळे कोर्टियर्सने एका व्हॉइसमध्ये आवाज देऊन म्हटलं की येस, की आम्हाला असंच वाटतं. ऑल राईट, देन प्रूव्ह इट टू मी. टेल मी at least one thing that I can do but God Almighty will not be able to do. Otherwise you will all incur our royal displeasure. काय सांगितलेलं आहे की हे बघा, जर तुम्हाला असं वाटत असेल सो प्रूव्ह इट टू मी, म्हणजे मला तुम्ही ते प्रूव्ह करून दाखवा. मला टेल मी ॲटलिस्ट वन थिंग विच आय कॅन डू बट गॉड अल्मायटी विल नॉट बी एबल टू डू. म्हणजे मी करू शकतो अशी एखादी गोष्ट, पण ते गॉड करू शकत नाही. अशी कुठली गोष्ट आहे जे तुम्हाला वाटते ते तुम्ही मला प्रूव्ह करून दाखवा. नाहीतर तुम्हाला काय करण्यात येणार? जे रॉयल डिस्प्लेजर आहे, म्हणजे तुम्हाला जे पण रॉयलिटीचे जे तुम्हाला अधिकार मिळालेले आहे त्याच्यातून तुम्हाला बरखास्त करण्यात येणार, तुम्हाला काढून टाकण्यात येणार. यू हॅव टिल टुमॉरो मॉर्निंग टू प्रूव्ह इट. तुमच्याकडे कधीपर्यंतची वेळ आहे? उद्या मॉर्निंग पर्यंतची वेळ दिलेली आहे. तुम्हाला त्या वेळेतच ते प्रूव्ह करून दाखवायचं आहे. Akbar then left the place without another look at the courtiers. They were in a proper fix. They thought and thought but couldn't think of any such thing. In the end they went to Birbal. बघा काय सांगितलंय? अकबर लेफ्ट, म्हणजे अकबरने ती जागा सोडून तो निघून गेला. त्याने एकदा पण मागे बघितलं नाही कोर्टियर्सकडे. आणि ते लोक तिथेच प्रॉपर फिक्स झाले, म्हणजे सगळेजण एकमेकांकडे बघत शॉक झाले की आता कसं प्रूव्ह करायचं. कारण ते काय करत होते? फॉल्स प्रेज करत होते. ठीक आहे, तर त्यांच्याजवळ फायनली दे हॅड अ वन ऑप्शन. त्यांच्याकडे एकच ऑप्शन होता, ते होतं बिरबल. सो दे केम टू द बिरबल. ते बिरबलकडे गेले. दे वेंट टू द बिरबल. वेन बिरबल हर्ड देअर स्टोरी ही टोल्ड देम नॉट टू वरी. बघा, जेव्हा बिरबलने ही स्टोरी ऐकली सगळी, हे सगळं इन्सिडेंट त्याने ऐकलं, तेव्हा त्याने सांगितलं की तुम्ही काळजी करू नका, मी आहे. The next morning the court was full. Everyone was curious to see what would happen next. सगळा कोर्ट फुल होता लोकांनी आणि सगळे क्युरियस होते. क्युरियस म्हणजे काय? त्यांच्यामध्ये ती जाणून घेण्याची इच्छा होती की आता पुढे काय होणार? What would happen next? Well, said the emperor, have you found a good answer to my question? Or are you ready to leave the court forever? फायनली अकबरनी त्यांना विचारलं की हॅव यू फाउंड अ गुड आन्सर टू माय क्वेश्चन. तुम्हाला माझ्या प्रश्नाचं चांगलं उत्तर मिळालेलं आहे का? किंवा आर यू रेडी टू लिव्ह द कोर्ट? तुम्ही हे कोर्ट सोडण्यासाठी नेहमीसाठी तयार आहात का? Just then Birbal stepped forward and bowed low. Please don't be angry with those who think you are the greatest. There's certainly at least one thing that you can do, but the God Almighty cannot. Finally, Birbal come forward. तो पुढे येतो आणि
थोडासा नमस्कार, बोड म्हणजे काय, थोडंसं वाकून नमस्कार करणे. आणि तो राजाला म्हणतो की प्लीज डोंट बी अँग्री विथ दोज, म्हणजे या लोकांवर तुम्ही रागवू नका. अशी एक गोष्ट आहे जी खात्रीशीर आहे की ते फक्त तुम्हीच करू शकता, परमेश्वर करू शकत नाही, गॉड करू शकत नाही. अकबर लुक्ड ॲट बिरबल थॉटफुली. And what is that one thing? When you want to punish someone, you can banish that person. You can throw him out of your kingdom. But God's kingdom extend everywhere. काय सांगितलेलं आहे की अशी एक गोष्ट आहे जी तुम्हीच करू शकता. म्हणजे जर तुम्हाला वाटलं की तुम्ही कुणाला पनिश करायचं असेल तर ते तुम्ही करू शकता. त्या पर्सनला बॅनिश करू शकता. त्या पर्सनला तुम्ही तुमच्या किंगडम मधून बाहेर काढून फेकू शकता. बट गॉड करू शकत नाही. का? तर गॉडचं जे किंगडम आहे ते सगळीकडे एक्सटेंड झालेलं आहे, सगळीकडे पसरलेलं आहे. गॉड कुठल्याही व्यक्तीला आपल्या किंगडम मधून बाहेर काढून फेकू शकत नाही. तो काही गॉड कधीही पृथ्वीवरून एखाद्या व्यक्तीला उचलून दुसऱ्या ग्रहावर टाकत नाही. तर म्हणूनच म्हटलेलं आहे की फक्त तुम्ही ते करू शकता की तुम्ही तुमच्या किंगडम मधून एखाद्या व्यक्तीला बॅन करू शकता, तुम्ही एखाद्या व्यक्तीला बाहेर काढू शकता, पण गॉड हे करू शकत नाही. Akbar's face was lit up with a smile that was very clever, Birbal, while showing how I have an advantage. काय सांगितलेलं आहे की अकबरचा फेस लिटअप होणे म्हणजे त्याच्या चेहऱ्यावर एकदम आनंद, म्हणजे स्माईलने त्याचा चेहरा असं प्रकाश पडल्यासारखाच उजाळला आणि त्यानंतर स्माईल त्याच्या चेहऱ्यावरती दिसली आणि त्याने सांगितले की हो, हे तू जे बोलतोयस ते खरंय. while showing how I have an advantage. You have also shown that God is greater. I believe you. आणि मला तुम्ही हे सुद्धा सांगितले की कशा पद्धतीने गॉड काय आहे, ग्रेटर आहे. अकबर वॉज सो प्लीज विथ द आन्सर दॅट ही फॉरगिव्ह द कोर्टियर्स फॉर देअर स्टुपिडिटी. आणि या गोष्टीमुळे कोर्टियर्सला अकबरने काय केलं, फॉरगिव्ह केलं. फॉरगिव्ह करणे म्हणजे काय, क्षमा करणे. त्यांना त्याने माफ केलं आणि त्याची ही जी स्टुपिडिटी होती याबद्दल अकबरने त्या लोकांना माफ केलं. तर स्टुडंट, ही होती स्टोरी अकबर बिरबल रिलेटेड. तुम्हाला जर हा लेसन समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. जर चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. थँक्यू फॉर वॉचिंग.